आई माझ्यावर दया करा ना. मला माहिती मी खूप चुकले, खूप वाईट वागले तुमच्याशी. मला खरंच सगळ्याचा पश्चाताप होतोय आता. माझ्या आईने जसं सांगितलं ना मी तसं तसं करत गेले आणि तुम्हाला त्रास दिला. माझ्या आईला फक्त पैसा हवा होता आणि त्यासाठी मला नको नको ते करायला सांगितलं. मला म्हणाली स्वतःच्या संसाराचा विचार कर. मोठ्या घरात गेलीस तर त्याची किती खुश राहतील. सोबत सासू सासऱ्यांना ठेव. मला काय माहित, मी तिचं ऐकत गेले आणि नको नको ते करत राहिले. आणि आता सगळं गेल्यानंतर मला रस्त्यावर टाकून पळून गेली. नशीबच फुटकं आहे माझं. सोन्यासारखी माणसं सोडून मी माझ्या आईचं ऐकत राहिले. तुम्ही मला माफ करा ना. तुमच्याशिवाय कोणी नाहीये माझं. प्लीज मला या घरात घ्या, नाही तर मला आयुष्यभर रस्त्यावर राहावं लागेल. 10 किलो तूप शुद्ध घी. 10 किलो गहू दळून आणायचे. त्यानंतर 5 लिटर दूध. 5 किलो बटाटे. बापरे, मी शिवला अजून विचारलंच नाही कोणाला काय आवडतं कोणाला काय आवडत नाही. त्याप्रमाणेच लिस्ट बनवेन आणि मग तसंच करेन. म्हणजे प्रॉब्लेमच नको. आला की विचारते. बरं झालं तू आलास. मी तुझीच वाट बघत होते. देखिए हम क्या लेके आए आपके लिए. काय? बनारसी पान. दे. ऐसे नहीं देंगे. पहले कुछ रोमांटिक कहिए हम. फिल्मी. परत सुरू झालास. हाँ हो गए शुरू. और कुछ फिल्मी करें. ओ खई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला. भास्कर, बस तो नहीं करेंगे. किती त्रास देणार आहेस मला. और आप जो हमें त्रास देती हैं वो कब से मनोहार कर रहे हैं. कुछ रोमांटिक कह दीजिए. पर नहीं, कुछ रोमांटिक नहीं कहेंगे. ते यासाठी कारण मी लिस्ट बनवते. बरं तुम्हाला पटकन सांग की कोणाला काय आवडतं आणि कोणाला काय नाही. म्हणजे बाबूजींना कसं बटाटे खाल्ल्याने त्रास होतो ना, आणि दादीजींना शेंगदाणे मूंगफली चालत नाही. तसं मला सांग की कोणाला काय खाल्ल्याने त्रास होतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.